नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत ज्याकडे बहुतांश लोक कार लोन घेताना अजिबात लक्ष देत नाहीत आणि तो म्हणजे कार लोन प्रोसेसिंग फी। कार घेताना आपण फक्त व्याजदर पाहतो, EMI पाहतो, पण बँका लपून छपून आकारणी प्रोसेसिंग फी तुमच्या एकूण खर्चावर मोठा परिणाम करते। काही बँका 0.25% घेतात तर काही जण थेट 2% पर्यंत शुल्क आकारतात। त्यामुळेच आपण भारतातील टॉप 10 बँकांची प्रोसेसिंग फी, त्यांचे फायदे आणि कोणती बँक सर्वात फायदेशीर आहे हे स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय असलेली बँक म्हणजे SBI। आता SBI कार लोन भारतातील सर्वात लोकप्रिय लोनपैकी एक आहे, कारण व्याजदर कमी आणि प्रक्रिया पारदर्शक असते। SBI कार लोनवर साधारण 0.51% प्रोसेसिंग फी आकारली जाते। किमान शुल्क साधारण 1020 तर कमाल 10,200 असते। सरकारी बँका असल्यामुळे फसवणूक होत नाही आणि लोन डॉक्युमेंट देखील कमी असते। सिबिल स्कोअर चांगला असेल तर ग्राहकांना जलद अप्रूव्हल मिळते। महिलांसाठी, सॅलरीड व्यक्तींसाठी किंवा प्री अप्रूव्हड कर्जदारांसाठी कधीकधी डिस्काउंटेड प्रोसेसिंग फी देखील मिळू शकते। काही सणासुदीच्या काळात SBI प्रोसेसिंग फी पूर्णतः माफही करते। SBIच्या कार लोनमध्ये डाऊन पेमेंट, कमी कार्यकाळ, 7 वर्षापर्यंत आणि EMI फ्लेक्सिबल पर्याय उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर दुसरी बँक म्हणजे HDFC बँक। कार लोन मार्केटमध्ये सर्वात जलद लोन अप्रूव्हल देणारी बँक म्हणून ओळखली जाणारी ही HDFC बँक। येथे कार लोन प्रोसेसिंग फी साधारण 1% पर्यंत असते। म्हणजेच तुमचे लोन 10 लाख असल्यास प्रोसेसिंग फी अंदाजे 10,000 लागू शकते। काही ऑफरमध्ये किमान प्रोसेसिंग फी 3,500 ते 5,000 दरम्यान असते। HDFC नेटिव्ह ग्राहक, सॅलरीड कर्मचारी, कार डीलरशिप टाईटअप असलेल्या ग्राहकांसाठी कमी शुल्क मिळते। व्याजदर कमी असले तरी प्रोसेसिंग फी प्रायव्हेट बँक असल्यामुळे थोडी जास्त असते, परंतु सेवा, जलद प्रक्रिया यामुळे अनेक लोक HDFCमध्ये कार लोन घेण्यासाठी पसंती करतात। कमी आणि टॅक्स इन्शुरन्सची मदतही दिली जाते। कमी दस्तऐवजीकरण, कमी आणि टॅक्स इन्शुरन्सची मदतही दिली जाते। त्याच्यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची बँक म्हणजे ICICI बँक। कार लोनवर साधारण 2% पर्यंत प्रोसेसिंग फी आकारते। हे शुल्क लोनच्या रकमेवर अवलंबून असते आणि GST वेगळा लागू होतो। कार डीलरसोबत मोठे नेटवर्क असल्यामुळे ग्राहकांना जलद लोन मिळते, परंतु प्रोसेसिंग फी इतर बँकांच्या तुलनेत जास्त असू शकते। प्री अप्रूव्हड ग्राहकांना आणि ICICI अकाउंट होल्डर्सना कधीकधी डिस्काउंट मिळतो। वापरलेल्या सेकंड हँड कार लोनमध्ये प्रोसेसिंग फी अजून वाढू शकते। तरीही जलद व्हेरिफिकेशन आणि कमी डॉक्युमेंटेशनमुळे ग्राहक ही बँक निवडतात। ऑफरच्या काळात प्रोसेसिंग फी अर्धी केली जाते किंवा कधीकधी पूर्णपणे ती माफही केली जाते। त्याच्यानंतर PNG पंजाब नॅशनल बँक। सरकारी बँक असून कार लोनवरची प्रोसेसिंग फी खूपच कमी असते। साधारण 0.25% पर्यंत प्रोसेसिंग फी घेतली जाते, जी किमान 1,000 ते 1,500 रुपये दरम्यान असते। सरकारी बँक असल्यामुळे शुल्क कमी, प्रक्रिया पारदर्शक आणि EMI स्थिर असतो। PNB मध्ये महिला, पेन्शनकर, सरकारी नोकरी करणारे किंवा सॅलरी अकाउंट धारकांना अतिरिक्त सवलत मिळते। काही वेळा सणासुदीच्या ऑफरमध्ये प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ केली जाते। व्याजदर देखील किफायतशीर असून ग्राहकांना दीर्घकालीन कमी EMI पर्याय मिळतात। कमी शुल्कामुळे PNB कार लोन बजेट फ्रेंडली निवड ठरते। त्याच्यानंतरची महत्त्वाची बँक येते बँक ऑफ बरोडा। कार लोनवरील प्रोसेसिंग फी साधारण 1,500 ते 2,000 दरम्यान असते। ही बँक सरकारी असल्यामुळे शुल्क कमी आणि टर्म्स पारदर्शकता असतात। BOB कार लोनमध्ये व्याजदर स्पर्धात्मक असून ऑनलाईन अप्रूव्हलसाठी विशेष सुविधा दिली जाते। काही वेळा प्री अप्रूव्हड ग्राहकांना प्रोसेसिंग फी कमी किंवा पूर्णपणे माफ होते। ग्राहकांना 7 वर्षापर्यंतचा लोन टेनर, कमी EMI तसेच जलद ट्रान्झॅक्शन मिळते। BOB मध्ये लोन प्रक्रिया सोपी असल्यामुळे मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहकांमध्ये हा लोन लोकप्रिय आहे। त्याच्यानंतरचा येते पॉईंट नंबर 6 म्हणजे युनियन बँक। कार लोनवर साधारण 1,000 पर्यंत प्रोसेसिंग फी आकारते, जी इतर अनेक बँकांच्या तुलनेत खूपच कमी आहे। सरकारी बँक असल्यामुळे शुल्क कमी ठेवले जाते आणि लोन प्रक्रिया पारदर्शक असते। लोन टेन्योर 7 वर्षापर्यंत मिळतो आणि EMI स्थिर असते। महिला, सॅलरीड कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवकांसाठी कधीकधी विशेष सवलत दिली जाते। कार लीडरशिप टाईटअपच्या ऑफरमध्ये प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफही केली जाते। कमी शुल्कामुळे बजेट फ्रेंडली कार लोन शोधणाऱ्यांसाठी युनियन बँक उत्तम ठरतो। त्याच्यानंतरची बँक येते कॅनरा बँक। कार लोनवर साधारण 0.25% प्रोसेसिंग फी घेतली जाते। किमान शुल्क 1,000 तर कमाल 5,000 पर्यंत जाऊ शकते। सरकारी बँक असल्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि शुल्क कमी असते। कॅनरा बँकमध्ये व्याजदर स्पर्धात्मक आहे आणि EMI गणना स्पष्टपणे सांगितली जाते। सॅलरी अकाउंट धारकांना
सरकारी कर्मचाऱ्यांना आणि महिलांना कधीकधी प्रोसेसिंग फीवर 50% पर्यंत सूट मिळते. कार डीलर ऑफरसह प्रोसेसिंग फी माफ करण्याचेही पर्याय असतात. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया कार लोनवरील प्रोसेसिंग फी साधारण 0.25% अर्थात 2,500 रुपये ते 10,000 दरम्यान असते. लोन रकमेप्रमाणे शुल्क बदलते. सरकारी बँक असल्यामुळे रेट स्थिर असतात. कधी कधी सणासुदीच्या काळात प्रोसेसिंग फी 50% ने कमी केली जाते. लोन टेन्युअर 7 वर्षापर्यंत मिळतो आणि किमान डॉक्युमेंटेशनमुळे प्रक्रिया सोपी होते. BOI कार लोन मध्यम EMI असलेले ग्राहक बरेच पसंत करतात. त्याच्यानंतरची बँक म्हणजे UCO बँक कार लोनमध्ये साधारण 0.50% प्रोसेसिंग फी आकारते. किमान शुल्क कमी असल्यामुळे ही सरकारी बँक बजेट फ्रेंडली पर्याय मानली जाते. व्याजदर स्थिर असून EMI सोपे असतात. महिला ग्राहक, सॅलरीड कर्मचारी आणि सरकारी सेवकांना काही वेळा सूट दिली जाते. प्रक्रिया थोडी धीमी असू शकते, पण पारदर्शकता आणि शुल्क कमी असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात निवड करतात. त्याच्यानंतरचे ते IDBI बँक कार लोनवर साधारण 2,500 निश्चित प्रोसेसिंग फी आकारते. काही ऑफर्समध्ये शुल्क पूर्णत माफही केले जाते. IDBI मध्ये लोन टेन्युअर 7 वर्षापर्यंत मिळतो आणि EMI सहजपणे कॅल्क्युलेट करता येते. जलद प्रक्रिया नसली तरी शुल्क कमी असल्यामुळे अनेक लोक कमी खर्चाला लोन शोधताना IBDI निवडतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते पण लोनविषयी माहिती घेऊ शकतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.